एक फौजी के रुतबे से बड़ा कोई और रुतबा नहीं, वर्दी की शान से बड़ी कोई और शान नहीं होती, अपने देश से बड़ा कोई कम नहीं। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। सच होने की बात जो सपने तीर मांगेंगे, जाग देना कीमत भर देना, चलेंगे किस देखे खुशियों के आसमान, तू नजरों को बंद कर देना। HS Visual Music. चला है सीना तान के शान से, दिल का ये काफिला है खुद से ही हार के जीतना। अब तो हर इम्तिहान बिछा दे मेरी राह में, है जिंदगी मुश्किलों का सफर, हटेगी अब ना कभी है जिंदगी मंजिलों से नजर। बढ़ के
पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। शान तेरी न कम होने देंगे वतन, नाम ले दे के तेरा जिएंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरज़मीं का परचम लहरा दो। ये देश है बेरोगान, मतवाले यहाँ रहते हैं, मिट जाए तिरंगे पे जो जियाले यहाँ रहते हैं, दुनिया में सिर्फ हम ही हैं जो मुल्क तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से, मचू में जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, मचू में जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले, है तिरंगा शान अपनी देंगे इस पे। जहाँ आँख में होगा पानी, जहाँ जुल्म के मौसम होंगे, बारूद लिए सीने में मौजूद वहाँ हम होंगे, बाजू भी बहुत है सर भी कटने से कहाँ कम होंगे। जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने, रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू चुने। ओ माही मेरी क्या फिक्र तुझे क्यों आँख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद है और चांद हमेशा रहता है, ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन। अधिनायक जय है तेरा संदेश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले। Respected teachers, parents, and all my friends. Today I am going to speak a few words about Independence Day. At first, I wish you all happy Independence Day. Friends, as you all know that 15 August is a day of honor and pride for every Indian. On this day in 1947, India got independence from British rule. Our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Subhash Chandra Bose, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Mangal Pandey, and many others devoted their whole life for the freedom of our country. Today, let's salute all those freedom fighters, leaders. Let's pledge today to do best and make our country the best country in the world. Thank you very much. आज स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण आपल्या देशाला 78वा हा वर्धापन दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. जगातल्या इतर सगळ्या देशांना जर पाहिलं तर ऊर अभिमानानं भरून आला पाहिजे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान दिलं, ज्या महामानवांनी
ज्या महान नेत्यांनी, ज्या महान क्रांतिकारकांनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी बलिदान दिलं, इंग्रजांच्या जुलमी अत्याचारापासून आपल्याला मोकळं केलं आणि हा मुक्त श्वास घेण्याचा आज संधी आपल्याला प्राप्त केली. नुसती संधी नाही तर हा प्रदीर्घ काळ आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. फक्त त्याचा स्वैराचार होऊ देऊ नये ही आपल्या सगळ्यांची स्वतःसोबत केलेली प्रतिज्ञा असावी. कारण ज्या ज्या ठिकाणी स्वैराचार झाला, त्या श्रीलंकेचं काय झालं, त्या बांगलादेशमध्ये काय होतंय, त्या पाकिस्तानमध्ये काय होतंय, ज्या इस्रायलमध्ये काय होतंय, हे सगळ्या उघड्या डोळ्याने आज आपण पाहतोय. त्यामुळं सगळ्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ ग्रामस्थांना, माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या सहशिक्षकांना, माझ्या तरुण पिढीला या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना एक गोष्ट आवर्जून सांगेन की आम्ही शिक्षक म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुम्हाला आव्हान करतो की आपला देश हा स्वतंत्र आहे, तो स्वतंत्रच राहायला पाहिजे आणि त्याचं स्वातंत्र्य जपण्याचं काम हे तुम्हाला सगळ्या जागरूक नागरिकांना केलं पाहिजे. आणि हे एवढं सांगून मी या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रमाकडे वळतो. मंडळी, आपला एक भारतीय संस्कृतीचा वारसा आहे की आपल्या वाडवडिलांचा आपण आदर करतो आणि तोच वारसा आपल्या तिवडी ग्रामपंचायतच्या वतीनं जपण्याचं काम विखेवर सरपंच त्यांची सर्व टीम या ठिकाणी तुमच्या ग्रामस्थांच्या समवेत करत आहे. या निमित्तानं काही आपल्यातील मान्यवर व्यक्तिगत आहेत, त्यांचा या ठिकाणी छोटेखानी स्वागत सत्कार या गावच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, पंचकृषीच्या मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी नाव वाचतो, कृपया त्यांनी व्यासपीठासमोर येऊन आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी कॅप्टन दीपक श्रीपद पवार, आपण मान्यवर उपस्थित असाल तर समोर यावं. तदनंतर प्रदीप बाबाजी पवार, प्रतिनिधी कोण आहे त्यांचं. तदनंतर माननीय श्री महादेव दौलत मोरे,
सन्माननीय मुख्याध्यापक यांचा देखील सन्मान आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी या गावचे माजी सरपंच महोदय यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो.